नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, फिटमेट फॅक्टर किती असणार, कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार, पेन्शनधारकांना किती फायदा मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारची याबाबत काय भूमिका आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. कुठे 2.86 फिटमेट फॅक्टर चर्चा आहे, तर कुठे 3 पेक्षा जास्त फॅक्टर मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी तर नवीन वेतन आयोग अमुक तारखेला लागू होणार असाही दावा केला जात आहे. पण यातील नेमकी अधिकृत माहिती काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. सर्वात आधी समजून घेऊया की आठवा वेतन आयोग म्हणजे नेमकं काय. केंद्र सरकारकडून वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवा संबंधित बाबीचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना केली जाते. या आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, वेतन श्रेणी, विविध भत्ते आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो. म्हणजेच आठवा वेतन आयोग हा फक्त पगार वाढण्यापुरता मर्यादित विषय नाही. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसंबंधित अनेक आर्थिक बाबींचा विचार होऊ शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न, आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? हा प्रश्न सध्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक विचारत आहेत. याबाबत वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अधिकृत अंतिम अंमलबजावणीची तारीख सरकारकडून स्पष्टपणे जाहीर होईपर्यंत कोणत्याही सोशल मीडिया पोस्टला अंतिम निर्णय समजू नका. वेतन आयोगाची प्रक्रिया, त्याच्या शिफारसी, त्यावर सरकारचा विचार आणि त्यानंतर होणारा निर्णय या सगळ्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रश्न स्पष्ट होईल. त्यामुळे एखादी तारीख सोशल मीडियावर व्हायरल झाली म्हणून ती अधिकृत तारीख आहे असं समजणं योग्य ठरणार नाही. आता येऊया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे फिटमेट फॅक्टर. आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत फिटमेट फॅक्टर हा सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय आहे. फिटमेट फॅक्टरचा थेट संबंध कर्मचाऱ्याच्या सुधारित मूळ वेतनाशी असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे बेसिक पे 18,000 रुपये आहे असे समजा. जर एखादा फिटमेट फॅक्टर लागू झाला तर त्या आधारावर सुधारित बेसिक पे ठरवण्याची प्रक्रिया होईल. पण इथे पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या इंटरनेटवर 2.57, 2.86 किंवा 2.68 असे वेगवेगळे आकडे चर्चेत आहेत. मात्र अंतिम फिटमेट फॅक्टर किती असेल हे अधिकृत शिफारस आणि सरकारच्या अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होईल. म्हणून सध्या कोणताही एक आकडा निश्चित मानणे योग्य नाही. आता प्रश्न येतो, पगारात किती वाढ होणार? हा देखील कर्मचाऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक कर्मचारी आपले सध्याचे बेसिक पे घेऊन वेगवेगळे कॅल्क्युलेशन करत आहेत. पण लक्षात ठेवा, फक्त फिटमेट फॅक्टरच्या आधारावर अंतिम पगार किती असेल हे सांगता येत नाही. कारण वेतन रचनेमध्ये बेसिक पे सोबत इतर घटकांचाही विचार होतो. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये भविष्यात काय बदल होतात यावरही कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारात इतकीच वाढ होणार असा दावा करणे योग्य ठरणार नाही. आता बोलूया पेन्शनधारकांबद्दल. आठवा वेतन आयोग येण्याची चर्चा सुरू झाल्यापासून पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये किती वाढ मिळणार, पेन्शनची गणना कशी होणार, महागाईचा परिणाम कसा विचारात घेतला जाणार, हे प्रश्न सध्या महत्त्वाचे आहेत. वेतन आयोगाच्या प्रक्रियेत पेन्शनशी संबंधित बाबींचाही विचार होण्याची अपेक्षा आहे. मात्र पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होईल याबाबत सध्या निश्चित आकडा सांगणे योग्य ठरणार नाही. यासाठी अधिकृत शिफारसी आणि त्यानंतर सरकारचा निर्णय महत्त्वाचा असेल. आता एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया. काही जण म्हणतात की आठवा वेतन आयोग लागू झाला की लगेच दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा होईल. पण प्रत्यक्षात प्रक्रिया इतकी सोपी नसते. नवीन वेतन रचना निश्चित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक आदेश, नियम आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे आयोगाच्या स्थापनेनंतर प्रत्यक्ष सुधारित वेतन मिळण्यापर्यंत काही टप्पे असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संयम ठेवणे आणि अधिकृत माहितीची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे थकबाकी. जर सरकारने नवीन वेतन रचना एखाद्या पूर्वलक्षित तारखेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला तर त्या तारखेपासून प्रत्यक्ष वेतन मिळण्यापर्यंतचा फरक थकबाकीच्या स्वरूपात मिळू शकतो. पण हे पूर्णपणे सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. म्हणून सध्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एवढीच थकबाकी मिळणार असे निश्चितपणे सांगता येणार नाही. कर्मचाऱ्यांचे बेसिक पे, वेतनातील बदल, लागू तारीख आणि इतर घटकांनुसार रक्कम वेगळी असू शकते. आता पाहूया सरकारची भूमिका काय आहे. सरकारच्या पातळीवर आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. परंतु अंतिम वेतनवाढ, फिटमेट फॅक्टर, नवीन पे मॅट्रिक्स, भत्ते आणि अंमलबजावणीची अंतिम तारीख याबाबत अधिकृत निर्णय होईपर्यंत अनेक गोष्टी चर्चेच्या आणि प्रक्रियेच्या टप्प्यात राहतात. म्हणूनच सोशल मीडियावर एखादा दावा पाहिल्यानंतर तो लगेच शेअर करण्याऐवजी अधिकृत स्रोत तपासणे गरजेचे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवा वेतन आयोग येणार आहे म्हणजे पगार किती वाढणार हे आजच निश्चित झाले असे नाही. त्यासाठी सरकारची अंतिम अधिसूचना आणि संबंधित आदेश महत्त्वाचे आहेत.
त्याचप्रमाणे फिटमेट फॅक्टर बाबत फिरणारे सर्व आकडे अंतिम आहेत असंही समजू नका आणि अंमलबजावणीच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख अंतिम मानू नका. तर आजच्या व्हिडिओचा थोडक्यात निष्कर्ष काय? पहिली गोष्ट म्हणजे 8वा वेतन आयोग हा केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट आहे फिटमेट फॅक्टर किती असेल हे अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होईल. तिसरी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल हे सध्याच निश्चित सांगता येत नाही. चौथी गोष्ट अशी आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये किती सुधारणा होईल हे देखील अधिकृत निर्णयानंतर स्पष्ट होईल. आणि पाचवी व सर्वात महत्त्वाची गोष्ट अंमलबजावणीची अंतिम तारीख आणि आर्थिक लाभाबाबत अधिकृत सरकारी आदेशालाच अंतिम मानावे. जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर 8व्या वेतन आयोगाशी संबंधित पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती तुमच्या सहकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेट फॅक्टर किती असायला हवा. तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या सरकारी अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.